नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चेहऱ्यावरती छान तेज येण्यासाठी, आपल्या केसांची छान अशी काळजी घेण्यासाठी, त्याचबरोबर आपली इम्युन सिस्टीम आणि गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत, जो मल आहे तो शरीराच्या योग्य पद्धतीने बाहेर जाणं. त्यासाठीच आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शरीर हे योग्य पद्धतीने आपण स्वच्छ कसे करू शकतो. त्यासाठी अशा कोणत्या सवयी आहेत त्या जर आपण रोज स्वतःला लावून घेतल्या तर आपलं शरीर हे ऑटोमॅटिकली आणि छान प्रकारे आतून स्वच्छ होईल आणि जितकं ते आतून क्लीन राहील तेवढाच छान ग्लो हा आपल्या चेहऱ्यावरती येईल आणि आपलं ओव्हरऑल हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह होईल. तुम्हाला ती म्हण माहित आहे का? पोट साफ तर सर्व रोग माफ. आपलं पोट जर आतून साफ नाही झालं तर आपल्या शरीरामध्ये जो काही मल आहे, जो शरीराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे, तो आपल्या शरीरामध्ये तसाच आपल्या आतड्यांमध्ये लटकून राहील आणि त्यामुळे आपल्याला उत्साह येणार नाही, निरुत्साही वाटेल, दिवसभर आपली चिडचिड होईल आणि त्याचबरोबर आपले हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा होऊ शकतं. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जर एकदा बिघडली तर समजून घ्या की हळूहळू त्याचा जो परिणाम आहे तो तुमच्या ओव्हरऑल हेल्थ वरती सुद्धा होत असतो. म्हणजे जर तुम्ही तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह केली तर समजून जा की तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराचा जो छान असा पाय आहे तो इम्प्रूव्ह करताय आणि त्यासाठी छान अशा काही सवयी आहेत ज्या जर तुम्ही स्वतःला रोज लावून घेतल्यात तर मी तुम्हाला 100% सांगू शकते की तुमचं डायजेशन आहे ते इम्प्रूव्ह होईल, तुमच्यामध्ये उत्साह येईल, तुमची इम्युनिटी वाढेल, त्याचबरोबर तुमची गट हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह होईल. तुम्ही सुंदर दिसण्यासाठी तुमच्या चेहऱ्याला कितीही बाहेरून जरी क्रीम्स अप्लाय केल्या किंवा छान छान मसाजेस केले किंवा छान छान फेस वॉश वापरले तरी सुद्धा तुमचं शरीर जर आतून घाण असेल किंवा शरीर जर व्यवस्थित साफ होत नसेल तर तुमच्या या सगळ्या क्रीम्सचा किंवा या स्किन केअर रुटीनचा सुद्धा काही परिणाम होणार नाही. जेव्हा तुम्ही शरीर आतून स्वच्छ कराल तेव्हा जो शरीरामध्ये असलेला क्लीननेस आहे, जो उत्साह असेल तो ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे आणि तुम्ही काहीही न करता सुद्धा सुंदर दिसू लागाल. पण तुमचं शरीर जर आतून खराब असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल येणं किंवा चेहऱ्यावरती वांग येणं किंवा हळूहळू हे जर तुमचं कायमस्वरूपी चालू राहिलं तर तुम्हाला स्किनचे आजार सुद्धा यामुळे होऊ शकतात. पोट साफ होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, पण जेव्हा या नैसर्गिकरित्या आपलं पोट साफ होत नाही तेव्हा आपल्याला खूप वेळेस हा जोर द्यावा लागतो किंवा जास्त वेळ टॉयलेटमध्ये आपल्याला जाऊन बसावं लागतं. तुम्ही जर ही क्रिया सारखी सारखी करत असाल तर तुम्हाला फिशर, भगंदर किंवा मूळव्याध सारख्या अशा आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेले हे 3 प्रकार आतापासूनच करायला सुरुवात करा, जेणेकरून या सवयी तुम्ही जर तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये जर ऍड केल्या तर तुम्हाला जाणवेल की तुमचं संपूर्ण शरीर जे आहे ते सुदृढ व्हायला मदत होते, तुमचं पचन जे आहे ते लवकर व्हायला लागले. चला तर मग वाट कसली बघताय, बघूयात अशा आपण कोणत्या 3 सवयी आहेत ज्या तुम्हाला आजपासूनच लावायला सुरुवात कराल. नंबर 1 म्हणजे तुम्ही तुमच्या संध्याकाळचं जेवण जे आहे ते संध्याकाळी 7 ते जास्तीत जास्त 8 वाजेच्या आत करा. तुम्ही म्हणाल की हे तर आम्हाला माहीतच आहे, त्यात विशेष म्हणजे काय? तर यामागचं शास्त्र तुम्ही आज समजून घ्या. जेव्हा आपण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत जेवण करतो, आपण जे जेवण करतो त्या जेवणाचे 2 भाग पडतात. एक म्हणजे त्याचा मल निर्माण होतो आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे काही सप्तधातू आहेत ते आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतात. तर या दोघांसाठी हे जे आपलं सप्तधातू निर्माण करण्याचं काम आहे किंवा आपला जो मल निर्माण करण्याचं काम आहे यासाठी आपल्या शरीराला एकूण 10 ते 11 तास लागतात. म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी 7 वाजता जर जेवण कराल किंवा 8 वाजेपर्यंत तुमचं जेवण जर पूर्ण कराल तर त्यानंतरच्या 10 तासांनी म्हणजे सकाळी 6 वाजता किंवा 5 वाजता तुमच्या शरीरामध्ये जो मल आहे तो निर्माण होईल. मल आपल्या शरीराच्या बाहेर टाकणे ही आहे अपानवायूची क्रिया आणि आपण जेव्हा सकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं, त्यामुळे आपण जर सकाळी 6च्या आधी उठून जर वॉशरूमला गेलात तर तुम्हाला जाणवेल की 6 वाजेपर्यंत तुमचा मल जो आहे तो सुलभरित्या तुमच्या शरीराच्या बाहेर निघतो. पण 6 वाजेनंतर म्हणजे 6 ते 9 हे तुमच्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण असतं. कफ म्हणजे चिकट, म्हणजे त्यानंतर जर तुम्ही शौचास गेलात किंवा वॉशरूमला गेलात तर तुम्हाला जाणवेल
की शरीराच्या बाहेर मल काढण्यासाठी तुम्हाला हा जोर द्यावा लागतो किंवा त्रास तुम्हाला त्याचा जाणवू शकतो। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की सकाळी 6 वाजेच्या आतमध्ये आपली मल स्वच्छता जी आहे ती झालेली पाहिजे। त्याचबरोबर संध्याकाळच्या आहारामध्ये तुम्ही जास्तीत जास्त हलके पदार्थ घ्यायला लागा। त्यामध्ये तुम्ही साधी खिचडी खाऊ शकताय किंवा साधं वरणाचं पाणी पिऊ शकताय, नुसतं सूप सुद्धा खाऊन तुम्ही संध्याकाळचं जेवण जे आहे ते करू शकताय, जेणेकरून तुमच्या शरीराला जे हवे आहेत ते सर्व पोषक तत्व सुद्धा मिळतील आणि जो काही अन्न पदार्थ तुम्ही खाताय तो लवकर पचून जाईल आणि तुमच्या शरीरासाठी जो छान असा सप्तधातू आहेत ते सुद्धा शरीरामध्ये तयार होतील। आता आपण पुढचा नंबर 2 चा रूल जाणून घेण्याच्या आधी आपण जे जेवण करतो ते पचण्यासाठी कोणती मुवमेंट होत असते किंवा शरीरामध्ये काय होत असतं ते एकदा जाणून घेऊया। आपण जे जेवण करतो शरीरामध्ये जे पोषण होतं त्यामध्ये आपले आतडे आणि गुदद्वार यामध्ये घर्षण होत असतं, त्यालाच आपण पेरिस्टॅटिक मुवमेंट असं सुद्धा म्हटलं जातं। मग ही मुवमेंट आपल्या शरीरामध्ये होत असते। ज्याप्रमाणे आपलं हळूहळू वय वाढत जातं तेव्हा आपली ही पेरिस्टॅटिक मुवमेंट जी आहे ती हळूहळू स्लो होत जाते। पण आज जर बघितलं तर तरुण व्यक्ती सुद्धा ज्यांचं वय अतिशय कमी आहे ते सुद्धा जास्तीत जास्त वेळ एका ठिकाणी बसलेले असतात, त्यामुळे त्यांची सुद्धा जी शरीराची हालचाल आहे ती कमी आहे, त्यामुळे त्यांना पचनाचा त्रास व्हायला जे आहे ती सुरुवात होते। त्यामुळे तुम्ही काय करायचंय, तुमचं जेवण झालं की त्यानंतर लगेचच वज्रासनामध्ये बसायचंय। 5 ते 10 मिनिटं वज्रासनामध्ये बसल्यानंतर तुम्ही थोडंसं मोकळ्या हवेमध्ये संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर शतपावली म्हणजे अगदी फक्त 100 पावले चालायला जाऊ शकतात। हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की जाणवेल की तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागली। त्याचबरोबर तुम्ही जर त्यामध्ये व्यायाम असेल, कपालभाती असेल, चालायला जाणं असेल, थोडंसं जर तुम्ही पळलात तरी सुद्धा चालू शकता। नंबर 2 म्हणजे तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला वॉशरूमला जाण्याच्या आधी मलासनामध्ये बसा आणि 1 ते 2 ग्लास गरम पाणी प्यायला सुरुवात करा। सुरुवातीला 1 ते 2 ग्लास प्या, त्याप्रमाणे तुम्ही हे जे पाण्याचं प्रमाण आहे ते 4 ते 5 ग्लासांपर्यंत सुद्धा नेऊ शकता। पण पाणी आपल्याला फास्ट मध्ये प्यायचं नाहीये, तर पाणी आपल्याला चावून चावून प्यायचंय, म्हणजे आपल्या तोंडामधली जी काही सलायवा आहे ती आपल्या पाण्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि मग हळूहळू ते जे सगळं पाणी आहे ते आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला जर सकाळी उठल्यानंतर वॉशरूमला जाण्यासाठी जर 2 ऑप्शन असतील, एक म्हणजे इंडियन टॉयलेट आणि एक म्हणजे वेस्टर्न टॉयलेट, तर तुम्ही चॉईस करताना इंडियन टॉयलेटला चॉईस करा। कारण की जेव्हा आपल्याला वॉशरूमला जायचं असतं त्याआधी आपल्या पोटावरती प्रेशर देणं आपल्याला गरजेचं असतं आणि तुम्ही जर इंडियन टॉयलेटमध्ये जाल तर ते ऑटोमॅटिकली प्रेशर आपल्या पोटावरती येतं किंवा तुम्ही मलासनामध्ये बसता त्यामध्ये प्रेशर येतं। पण तुम्ही जर वेस्टर्न टॉयलेटमध्ये जाल तर हे प्रेशर येत नाही। पण जर तुमचा काही गुडघे दुखत असतील किंवा तुम्हाला खाली बसता येतच नसेल तर तुम्ही वेस्टर्न टॉयलेटमध्ये सुद्धा स्टूलचा उपयोग करू शकताय। त्याचबरोबर तुमच्या दिवसभरामध्ये सुद्धा तुम्हाला जर डायनिंग टेबलवरती जेवायचं असेल आणि खाली बसायला मांडी घालून जेवायला बसण्याचं ऑप्शन असेल तर नक्कीच खाली मांडी घालून बसायचं ऑप्शन नक्की चॉईस करा। त्याचबरोबर तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा ऑफिस वर्क करत असाल, ते पण वर्क फ्रॉम होम मध्ये करत असाल, तर तुम्ही टेबल खुर्चीवर न बसता खालीच जमिनीवरती बसून सुद्धा तुम्ही काम करू शकताय। हे जरी कराल तरी तुमच्या पोटावरती एक प्रेशर क्रिएट होतो, जेणेकरून तुमचं पचन सुधारायला तुम्हाला मदत होते। नंबर 3 म्हणजे तुम्ही रोज गावठी गाईचं 1 ते 2 चमचे तूप खायला सुरुवात करा। तुमचं शरीर जे आहे ते अन्न पचवण्यासाठी अनेक आतड्यांचा उपयोग केला जातो आणि जेव्हा आपण ठरवतो की आता आपल्याला वजन कमी करायचे तेव्हा आपण आपल्या पूर्ण शरीरामध्ये तेल आणि तूप कमी करून टाकतो। जेव्हा आपण हे खाणं बंद करतो तेव्हा आपले जे वॉल्स आहेत त्यामध्ये वंगण राहत नाही, त्यामुळे आपला जो मल आहे तो इझिली पास होत नाही। तुम्ही बघा, जेव्हा आपण ठरवतो की तेल आणि तूप नाही खायचं तेव्हा आपलं डायजेशन जे आहे इझिली होत नाही, आपल्या डायजेशन मध्ये आपल्याला जो सॉफ्टनेस आहे तो जाणवत नाही, त्यामुळे स्टूल पास होताना आपल्याला खूप दाब द्यावा लागतो। पण जेव्हा तुम्ही रोज 2 चमचे 3 चमचे तूप खायला सुरुवात कराल तेव्हा ते जे आपले आतडे आहेत म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन मधले जे आतडे आहेत त्यामधलं जे वॉल्स मधलं वंगण जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकेल आणि ते जर छान राहील तर तुमचा स्टूल जो आहे तो इझिली पास होऊ शकेल। तुम्हाला जर तूपसाठी अल्टरनेटिव्ह काही हवा असेल तर ते म्हणजे तुम्ही शेंगदाण्याचं किंवा खोबऱ्याचं तेल घेऊ शकतात, पण ते तेलही आपल्या घरगुती खाण्यामधलं तुमच्या निगराणीखाली काढून घ्या आणि मगच ते तेल वापरायला सुरुवात करा।
कुठूनही विकत आणलेलं तेल तुम्ही त्यामध्ये घेऊ नका. तुमच्या रोजच्या आहारामध्ये वेफर्स, कुरकुरे, चॉकलेट असतील तर त्यांना तुम्ही आत्ताच बंद करा. त्याऐवजी तुम्ही सलाड खाऊ शकताय, छान असं सूप पिऊ शकताय, छान असे ड्रायफ्रुट्स खाऊ शकताय. त्याचबरोबर सगळे फ्रुट्स सुद्धा सीझनल फ्रुट्स तुम्ही खायला सुरुवात करू शकताय. हे सर्व तुम्ही करून बघा आणि तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमचं डायजेशन जे आहे ते इम्प्रूव्ह व्हायला लागले. त्याचबरोबर पुढच्या 21 दिवसांसाठी तुम्ही रोज रात्री झोपताना जे आपले काळे मनुके असतात ते झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी भिजवून ठेवा आणि रोज ते 10 ते 15 मनुके तुम्ही रात्री झोपायच्या आधी खायला सुरुवात करा. ते जर तुम्ही खाल तर तुम्हाला जाणवेल की तुमचं डायजेशन हे इझिली व्हायला लागले. 1 ग्लास गरम दुधामध्ये तुम्ही सुंठ पावडर आणि 1 चमचा तूप घालून जर हे तुम्ही मिश्रण प्यायला सुरुवात केली मनुक्यांबरोबर तर तुमचं डायजेशन हे अगदी इझिली व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर तुमची आजची एक्स्ट्राची टीप आहे ती म्हणजे तुम्ही जर आपल्या आठवड्यातून 1 दिवस म्हणजे जर शनिवारचा दिवस तुम्ही निवडला तर त्या दिवशी सकाळी पहाटेला उठून तुम्ही एरंडेलचं तेल पिऊ शकताय. एरंडेलचं तेल हे आपल्या शरीरामधला जो काही मळ आहे तो बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतं. तर हा एरंडेलचं जे तेल आहे ते आपण कधी प्यायचंय, जर समजा आपल्याला शनिवारचा दिवस निश्चित केला तर त्या दिवशी सकाळी 4ला आणि 5ला आपल्याला उठायचंय. उठल्यानंतर आपण एकतर कोमट पाण्यामध्ये हे पिऊ शकतो किंवा आपण कोरा चहा केला आणि त्यामध्ये जर हे एरंडेल तेल जर थोडंसं 2-3 चमचे घातलं, ते मिक्स केलं आणि जर ते तुम्ही पिलात आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही जर छान कपालभातीचा सराव केला तर तुम्हाला जाणवेल की तुमचं पोट पूर्ण साफ व्हायला त्याने तुम्हाला मदत केली. मी सांगितलेले हे सगळे उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर हे किती हलकं झालंय आणि तुम्ही इझिली किती छान अशी तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह केली. चला तर मग भेटूयात पुढच्या वेळेस आपण नवीन छान असा काहीतरी टॉपिक घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.